किले में। सेकंड नंबर पे दौलताबाद साइड में मेंढा तोप, ये थर्ड नंबर पे कलाल बांगड़ी जंजीरा में। साइड में छोटा तोप है, इसका नाम है गाय मुखी, और तीसरे तोप का नाम है चावड़ी, और उस तोप को दूसरा नाम दिया लांडा कासम, क्योंकि यहाँ पे जो तोप चिन्ह था ना, जो तोप चलाता है उसका नाम कासम था, इसके लिए वो तोप का नाम रखा गया लांडा कासम। अब इन तोपों को बना के कहाँ से लाया, नहीं, किले के अंदर में बनवाया। जैसे लोहा लोखंड ज्वाइन करने के लिए वेल्डिंग करते हैं, पहले के ज़माने में वेल्डिंग सिस्टम नहीं था। इसको बंगरी टाइप रिंग डाल के लेड, शीशा, ग्रेफाइट इससे इसका ज्वाइन किया। और इसको चलाने का सिस्टम कैसे था, ये साइड में दो बड़ी हैंडल है, इसके अंदर में व्हील होने का पहिया, ये तो ट्रॉली के अंदर में खड़ा रहने का, ये छोटा ब्रैकेट है, इसमें बांगरी टाइप में रिंग जंजीर से बांध के साकले बोलते हैं ना अपन, खींचेगा। जिस डायरेक्शन में चलानी हो उस साइड में रखेगा बारूद गोला, गन पाउडर, दारू गोला जो होता है, ये तोप के अंदर में आगे से डालेगा, लोड करेगा, बाहर से नहीं, ये ट्रॉली में कहीं पे भी घुमा सकते हैं। तो आगे से डालेगा, अंदर में लोड करेगा। यहाँ ऊपर में एक छोटा छेद है, इसको सील किया है, इससे पटाखे को वात होता है ना सर जी, ऐसे अंदर में वात लगाएगा, अंगार लगाएगा। ये तोप के अंदर का बारूद गोला जो है ये 6 से 8 किलोमीटर के रेंज के ऊपर में जाके फट जाने का। इसका वजन था 22 टन, 22,000 किलो। अब कम है क्योंकि इसके अंदर में ट्रॉली वगैरह नहीं है, इसको पत्थर पे फिक्स में रखा है। आगे जाने के बाद आपको छोटे वाला और भी तोप नजर आएगा। टोटल इस किले के अंदर में 94 कैनन अवेलेबल, 54 तोहफा क्यों ले ले। अभी आगे चल के अपन लोगों का बस्ती देखेगा कहाँ। छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला किल्ला आहे हा 22 एकरमध्ये आहे, तो 40 एकरमध्ये, याच्यापेक्षा डबल। त्या किल्ल्यामध्ये लोकांची आता भाऊ वस्ती आहे, आला लक्षात, 30-35 घरांची वस्ती आहे। ती आपले समोर जे तुम्हाला तुटलेले भिंत दिसत आहेत, हे किल्ल्यामध्ये आहे ना लोकांची घरं होती, 550 घरांची किल्ल्यामध्ये वस्ती होती। 1972 पर्यंत किल्ल्यामध्ये लोक राहायचे। दुष्काळ पडल्यामुळे हा किल्ला खाली झाला, सर्व लोक किल्ला सोडून आपापलं गाव बसवला। तर जेव्हा लोक गेले किल्ला सोडून, तर आपल्या घरामध्ये जे काही चांगली वस्तू होते म्हणजे लाकडी, दारा, खिडक्या, छप्पर, हे सर्व काढून खोलून घेऊन गेले। भिंतमध्ये तिथं तुम्हाला बघा छोटे दिवले दिसतात ना, विंडो छोटे छोटे, त्या काळात लाईटीचा वापर नाही होता, हे दिवे पंत्या लावायचे आपल्या घरामध्ये उजेडसाठी, त्याला दिवले म्हणतात। ते हे किल्ल्यामध्ये लोकांची घरं होती। आता किल्ल्यामध्ये जेव्हा लोक राहायचे ना, तर किल्ल्याच्या आतमध्ये शाळा होती, हॉस्पिटल होता, मंदिर होता, मशीद होती। आता त्याचा काही इथं वापर नाही आहे, कारण किल्ल्यामध्ये जर कोणी भगवानचे भक्त राहणार नाही, त्यांचा अपमान होईल। तर लोकांनी काय केला, मंदिर मस्जिदचा स्थापना गावामध्ये केली, म्हणजे किल्ल्यामध्ये आता काहीच होत नाही, फक्त लोक येतात आणि किल्ला पाहून परत जातात। तर आपण पुढे जाणार, ते लोक उभे आहेत, तिथून आपल्याला महाराजांचा किल्ला दिसणार, ते पाहून आपण त्याची माहिती घेऊ। या जे तुम्हाला हे गोल भिंत दिसतं ना, की येता वेळी आपण 2दा असे गोलवाले भिंत पाहिले, यांना टहली बुरुज म्हणतात। हे पूर्ण किल्ल्याला 22 बुरुज आहेत, तटबंदीला 18 आणि आतल्या बाजूला 4, हे किल्ल्याला 22 बुरुज आहेत। प्रत्येक बुरुज आहे 3 मजली, म्हणजे हा टॉप फ्लोर, इथून तोफींचा मारा करणार, आणि याच्या खाली फर्स्ट फ्लोर, इथं शिपाई सैनिक बसून राहायचे, आणि खाली ग्राउंड फ्लोर, त्याच्यात मध्ये दारुगोला ठेवणार, बारूदखाना खालच्या बाजू, हे टहली बुरुज आहे। आपण जे पलीकडे जे किल्ला पाहिला, ते किल्ल्याचं नाव पद्मदूर कसा किल्ला आहे। 2 नाव कसे पडले, ते किल्ला जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी खूप राजा महाराजां लोकांनी ट्राय केला, पण सर्वात जास्त ट्राय करणारे कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुलगे होते, धर्मवीर संभाजी महाराजांनी पद्मदूर किल्ला बनवला। महाराजांकडे आरमार खूप होता, पण त्यांच्याकडे एवढी मोठी तोफ नाही होती का त्या किल्ल्यावरून हा किल्ला उडवणार, ब्लास्ट करणार। तर महाराजांनी तो दुसरा प्लान बनवला। तर महाराजांचा दुसरा प्लान काय होता, तर या साइड मध्ये सेतूबंद सारखा एक खाडीबंद घालण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच टायमिंग मध्ये औरंगजेबने रायगड किल्ल्यावरती अटॅक केला। तर महाराज आपलं मोहीम सोडून गेले, कारण ती राजधानी होती, त्यामुळे त्यांना हा जंजिरा किल्ला जिंकता आला नाही। हा शेवटपर्यंत एक अजिंक्य किल्ला अभ्यंतर राहिला। ते सिद्धी लोकांनी काय केला, त्याच्यावर आक्रमण केला आणि तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला, आणि त्याचं नाव ठेवला कासा किल्ला, म्हणून त्या किल्ल्याला आता पद्मदूर कासा किल्ला म्हणतात।
जे आपल्याला सांगू. आता आपल्या मनामध्ये एक शंका आहे की सिद्धींचा किल्ला आपल्या महाराजांनी जिंकला होता, खरी गोष्ट आहे. पण जंजिरा किल्ला बनणारा सिद्धी हे महाराजांच्या आधीचा होता आणि एक सिद्धी दुसरा होता मोगल संतलतला, जे पन्हाळगडवरती वेढा टाकून बसला होता. यांचा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. तर हा अजिंक्य किल्ला अभेद्य आहे, जिंकला तर तुम्ही लोकांनी ज्या आतमध्ये प्रवेश. पण याच्याच आठवणमध्ये महाराजांनी किल्ला आणखी बनवलेला आहे, जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. रत्नागिरी साईडमध्ये सिंधुदुर्ग मालवण किल्ला आपण पाहिला असेल, त्याच्या आठवणमध्ये बनवलेला आहे. तर हा जंजिरा किल्ला एक अजिंक्य किल्ला का राहिला, तर याचा मेन प्रवेशद्वार जिथं आपण एंट्री केली, आता तो दार तुम्ही कुठनं पण पाहणार तर आपल्याला दार दिसणार नाही. जिथपर्यंत आपण दाराचे 20 फूट किंवा 40 फूट जवळ येणार नाही तर आपल्याला किल्ल्याचा दार दिसणार नाही. त्यामुळे हा जंजिरा किल्ला एक अजिंक्य किल्ला आहे. तर आपण खाली फर्स्ट फ्लोअरमध्ये जाणार, जिथे शिपाई सैनिक बसवणार. या जर कोणी शत्रू मेन गेटवरती अटॅक करण्यासाठी आला तर किल्ल्यामधले शिपाई सैनिक काय करणार, मागच्या गेटला जाणार ना. प्रत्येक किल्ल्यामध्ये एक इमर्जन्सी एक्झिट असतं. याला आता बंद केला, कारण काही लोक सेल्फी काढायला जातात, पडलं तर अपघात होईल. त्यामुळे तो गेट आता दगडांची भिंत टाकून बंद केलेला. या तसं न घेऊ. वर जे मोठे बिल्डिंग दिसतं ना, हे राजासाठी राज दरबार होता, राजमहाल, जिथं राजसभा भरायची. संपूर्ण ही पूर्ण बिल्डिंग होती, आतमध्ये पूर्ण ओपन होता. हे आता फक्त भिंत कोट राहिलेली आहे, आतमध्ये राजाचं सिंहासन नाही आहे. किल्ल्यामध्ये लोक राहायचे, लोकांना एकट्ठा जमा करायचं असेल तर माईक नाही होता अलाउन्स करण्यासाठी. यांचा एक नगारखाना, याच्यातमध्ये मोठा ढोल वाजणार. गेटच्या वरती जे आपल्याला पांढरी भिंत दिसतंय तो होता नगारखाना. याच्यातमध्ये मोठा ढोल वाजणार. किल्ल्यातले सर्व लोक एकट्ठा जमा कुठे होणार, हे राज दरबारमध्ये असा होता. हे आतमध्ये जे पांढरी भिंत ही मस्जिद आहे. यातमध्ये आता कोण नमाज पडत नाही, तर अशी मस्जिद पण गावामध्ये आहे. आणि याच्यातमध्ये सर्व वॉचमॅन लोकांचं सामान ठेवलेलं आहे. याच्यातमध्ये आता नमाज पण होत नाही. आणि किल्ल्यामध्ये जे मासेमार लोक राहायचे, या लोकांचा पण इथं एक बालगणेशजीचं मंदिर होता. लोकांनी याची स्थापना गावामध्ये केली. म्हणजे आता किल्ल्यामध्ये काहीच होत नाही, फक्त लोक येतात आणि किल्ला पाहून परत जातात. आपण वरती गेले होते, वरून तुम्हाला पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दिसला. बॅकग्राऊंड लोकेशन चांगला आहे. एक दुसरा गोड पाण्याचा तलाव, ते पण आपण पाहिला असेल. या पाण्याचा पण नुकसान आहे, त्यामुळे हा पण पाणी खराब झालं. आणि इथे समोर जे तुटलेले भिंत आहेत, नंतर त्या काळामध्ये इथे लोकांची दुकानं होती, त्यांची विक्री होती बार्टर सिस्टम. म्हणजे एक वस्तू द्या ते दुसरी वस्तू घ्या, अशी वस्तू प्रमाणे लोकांची तो विक्री असेल. तर आपण खाली दारमध्ये जाणार. दारासमोर आपल्याला एक भिंतवरती मोहर दिसणार, 1 सिंह आणि 6 हाती. म्हणजे आपल्या भारताचा राजमुद्र काय, तर एक अशोक चक्र आणि 4 सिंह आहेत ना कॉईनवर. त्या काळामध्ये या लोकांचा राज्य होता, त्यावेळी या लोकांचा राजमुद्र होता 1 सिंह आणि 6 हाती, म्हणजे सिम्बॉल ऑफ जंजिरा. हे आपण खाली दारामध्ये पाहणार आणि बोटीमध्ये बसून आपण रिटर्न या. हाती, हां हे हाती, आफ्रिकन सिंह, 1 सिंह आणि 6 हत्ती. ह्या त्यावेळेचा राजमुद्राचा सिम्बॉल होता ना, राजमुद्राचा सिम्बॉल ते मागचे 1 सिंह आणि 6 हत्ती. सिम्बॉल ऑफ जंजिरा, राजमुद्राला मोहर, राजमुद्रा, सिम्बॉल ऑफ जंजिरा. चला नीचे.